नमस्कार, साशास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे झटपट होणारे 5 मिनिटांमध्ये कुरकुरीत असे मस्त फ्रेंच फ्राईज. तर बघत आहात तर किती छान आणि मस्त झाले आहेत. खूप क्रिस्पी झाले होते. तर यासाठी मी इथे 3 बटाटे सोलून घेतले आहे याचे साल काढून. तर असे मोठे बटाटे मी घेतलेले आहेत ते. तर आता हे बटाटे असे छोटे-छोटे कट करून मी याला फ्रेंच फ्राईज सारखे याला आकार दिलेला आहे. तर असे आपल्याला हे बटाट्याचे कट्स करून घ्यायचे आहे ते. तर अशा प्रकारे मी बनवले आहे ते. तर आता हे कट जे आहे एका बाउलमध्ये मी घेतले आहे ते. याचे स्टार्च निघेपर्यंत ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे मी याला कट करून घेतले आहे ते आणि मस्त ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करून घेतले आहे. पाणी याचं निथळून झाल्यानंतर ना याला एका कोरड्या कापडावर मी आपलं टाकलेलं आहे. तर याचं पाणी अजूनही शोषलं जाईल. हे एकदम याला बटाट्याला कोरडं करून घ्यायचं आहे. पाणी यामध्ये राहिलं नाही पाहिजे. तर बघू शकताय किती छान आणि मस्त याचं पाणी शोषून घेतलं आहे. तर एका ताटामध्ये हे कोरडे झालेले बटाटे मी टाकले आहेत. तर तुम्ही बघू शकताय किती मोकळे आणि मस्त हे झालेले आहेत. यामध्ये 1 चमचा टाकलेला आहे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा टाकला आहे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. तर यामध्ये आपण ब्लॅक पावडर पण टाकू शकतो. पण माझ्या बारक्या मुलीला हे आवडत नाही. त्यामुळे मी काही टाकलं नाही आणि थोडंसंच मी नुसती लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तर असं पूर्णपणे हे बटाट्याला मिश्रण आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त हे असे कोट झाले आहे ते. तर अशा प्रकारे हे आपल्याला स्लाइस जे काटले आहे फ्रेंच फ्राईजसाठी तर हे असे मस्त तुम्ही बघू शकता किती छान आणि कोट झाले आहे. तर तेल इथं गरम झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी हे फ्रेंच फ्राईज तेलामध्ये सोडलेत. तर हाय फ्लेमवर मी चांगलं मस्त ह्याला फ्राय करून घेतलं आहे. तर हे पटकन मस्त आणि झटपट होणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तर बघू शकताय किती छान आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहे ते फ्रेंच फ्राईज. हे मॅकडोनल्ड्स सारखेच मस्त आणि सुंदर झालेले आहे ते. तर घरच्या घरी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि सर्वांना आवडणारी. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. तर एकदम मस्त कुरकुरीत असे हे झालेले आहे ते. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तर फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी तयार आहे. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक यू.